शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, कारण की याचा आम्ही जो सर्वे केला 4-5 वर्षापासून, तर याचा अनुभव असा आहे की तुम्ही 15 जूनपर्यंत केळीची लागवड करायला पाहिजे. जास्तीत जास्त 30 जूनपर्यंत. तुम्ही जेवढ्या उशीर करणार तेवढा याचा प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये वाढलेला आहे. पण असं मग म्हणू का की आम्ही नंतर लावायचं नाही? तुम्ही लावा, नक्की लावा. कारण की आपलं केळी लावणं हे आपल्या हातात नसतं. जेव्हा रोपं भेटेल किंवा कंद भेटेल त्यावेळेस आपण केळी लावतो. तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही रोपं जी आहे ती आम्ही सांगतो की रोपं 5-6 पानं पाहिजे, त्याची साधारण 1.5 फूट उंचीची पाहिजे. अशी जर तुम्ही रोपं लावली आणि चांगलं हार्डनिंग, तुम्ही रोपं आणल्यानंतर 1-2 दिवस त्याला ठेवा आणि मग लावा. आणि माझं जसं मत आहे, मी जरा पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये पहिले 15 दिवस त्याला काहीच टाकायचे, पाण्याव्यतिरिक्त त्याला काहीच टाकायचं नाही. म्हणजे त्याला पहिले सेट होऊ द्या जमिनीमध्ये आणि मग तुम्हाला काय फवारणी करायची, काय करा. कारण की हा जो CMV आहे, फक्त तुम्ही याला शेतामध्ये फेरफाटका मारणे फार गरजेचं आहे. तुम्हाला जर अशा प्रकारचे लक्षणं दिसले तर ते झाड डायरेक्ट उपटून टाकायचं, विचार करायचा नाही. तुम्ही जर त्यावेळेस उपटलं नाही तर पुढे 10 दिवसामध्ये बाकीचे पण झाडांना लागून होईल. कारण की हे कसं असतं, समजा ज्या झाडावर CMV आलेला आहे त्या माव्याने त्याच्यातून रस शोषला आणि तो चांगला झाडावर बसला की त्याला पण त्याची लागण होते. त्याच्यामुळे आपल्या हातामध्ये एकच आहे की झाडं उपटायचे आणि त्याचा जो वाहक आहे, म्हणजे जो मावा आहे, त्याच्यावर फवारणी करायची. त्याच्यामुळे पहिले तुम्ही रोगर वापरा किंवा इमिडाक्लोपिड किंवा थायोमिथॅक्झाम जे औषधं आहे चांगल्या प्रकारे काम करतात त्या माव्यावर. तर अशा वेळेस तुम्ही फवारणी केली तर तुमचं पीक जे आहे ते 10 ते 15 दिवस तुम्ही त्याला प्रोटेक्शन करू शकता. त्याच्यामुळं याची काळजी घेणे फार गरजेचं आहे.